आहे, तारीख घेतली आणि नंतर सांगितलं आम्ही तुमचे पाहुणेच आहे. आता कुठून पाहुणे, कसे पाहुणे? सातारा म्हटलं की आमची एक आत्या दिलेली एवढं मला माहीत होतं. मग त्यांनी सांगितलं की तुमचे वडील माझे मामा लागते. म्हटलं मग तुम्ही दाजी असाल आमचे, बरोबर की नाही? आणि मग अशा पद्धतीने तारीख घेण्याचा योग आला आणि ही तारीख 26 ठरली होती. म्हणजे त्यांच्यासुद्धा लक्षात नव्हतं. 26ची पुन्हा 25 वर आली. मला म्हटले भारतीताई क्षमा असावी, एक दिवस थोडंसं अलीकडे या. म्हटलं अलीकडे यायला हरकत नाही, पण आम्ही जर पलीकडे गेलो तर अलीकडे यायचं कसं? विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये तुकोबाराय आईचं महत्त्व सांगतात. आई लेकरा करता काय करते, लेकराच्या हिता करता काय करते. आई आणि बाप लेकराच्या हिता करता रात्रंदिवस झटतात. एवढंच नाही, लेकराचं हित कशामध्ये आहे हे फक्त आणि फक्त आईला आणि बापालाच माहीत असतं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. त्या आईचं चित्त फक्त तिच्या लेकराजवळच असतं. आई कीर्तनाला येऊ द्या, आई भजनाला येऊ द्या, पण आईचं चित्त मात्र कुठे आहे? लेकराच्या जवळ आहे. लेकरू पुण्याला असू द्या, लेकरू मुंबईला असू द्या, लेकरू इथं असू द्या, नाही तर लेकरू दुसऱ्या देशात असू द्या, आईचं चित्त मात्र कुठं असतं? आपल्या लेकराजवळ असतं. लेकरू जेवलं का नाही, लेकरांना खाल्लं का नाही, लेकरांना पिलं का नाही, आई 100 वेळेला दिवसातून फोन करून विचारते ना. आमची पोरगी म्हणते आई ठेव फोन, तुला काही काम आहे का नाही? 5-5 मिनिटाला फोन करतील, मला विचारते, बरोबर की नाही? ही आपली पद्धत आहे आईला बोलायची. पण आई का आपला विचार करते? आईला कळवळा येतो. आपल्या हिताचा कळवळा येणारी जी माय आहे ना, ती माय तुकोबारायांनी वर्णन केली. ते तुकोबाराय म्हणतात लेकराचं हित पाहते ना ती माय असते. पण दुर्दैव हे आहे आमचं की जोपर्यंत ती माय जिवंत आहे ना, तोपर्यंत तिचा कळवळा मात्र आम्हाला येत, तिचं हित मात्र आम्हाला दिसत नाही. जेव्हा ती माय निघून जाते, जेव्हा ती माय दूरदेशी जाते, तेव्हा आम्हाला कळतं आमची आई कशी होती. ज्या वेळेला आपण शेजाऱ्याच्या एखाद्या मित्राची आई बघतो, एखाद्या मैत्रिणीची आई बघतो, त्या आईची त्याच्याविषयीची कळवळ बघतो, त्यावेळेला असं वाटतं माझी माय असती तर. पण दुर्दैव तुमचं हे आहे, त्यावेळेला तुमची माय तुमच्या जवळ नसणार आहे. म्हणून जोपर्यंत तुमची माय तुमच्या जवळ आहे ना, तोपर्यंत त्या माईची किंमत करायला शिका. तुकोबाराय म्हटले तीच माय मी वर्णन करतोय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि या विश्वाच्या पाठीवरती जिला हिताचा कळवळा येतो ना, ती फक्त माय आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती. एवढंच नाही तर ती आई करते काय? 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये काय वाहून नेते? भार वाहून नेते. तुकोबाराय म्हटले थोडं पुढचं बोलायचं झालं तर ओझं वाहून नेते. भार हा शब्द कळाला नाही तर ओझं हा शब्द सुद्धा वापरला. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि पुढे तुकोबाराय म्हणतात आता मला काही हे ओझं सहन होत नाही, म्हणून मी बाकीच्या संतांवरती हे ओझं टाकून काय झालो? रिकामा झालो. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. अभंगाचा सरळ सरळ भावार सांगितलाय. उरलेल्या वेळेमध्ये चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल एखादा देह जेव्हा जातो, तो देह गेल्याच्या नंतर ज्या दिवशी तो देह जातो, ज्या दिवशी तो नरदेह आपल्यातून निघून जातो, त्या दिवशी आपल्याकडे पहिलं पिंडदान केलं जातं. त्याला आपण माती करणं की मयत म्हणतो, बरोबर की नाही? माती करणं असं म्हणतो. त्या दिवशी पहिलं पिंडदान केलं जातं, दुसऱ्या दिवशी दुसरं पिंडदान केलं, तिसऱ्या दिवशी तिसरं पिंडदान केलं जातं. ते म्हणजे आपल्याकडे सावडण्याची प्रथा आहे, बरोबर ना? चौथ्या दिवशी चौथं पिंडदान, 5व्या दिवशी 5वं पिंडदान, असे अनुक्रमे 10 पिंडदान केले जातात. 10व्याच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन त्या ठिकाणी त्या देहाचा
त्याच्या पश्चात एक विधी केला जातो, त्याला 10व्याचा विधी असं म्हटलं जातं. परत 11व्या दिवशी 11वं पिंडदान, 12व्या दिवशी 12वं पिंडदान, 13व्या दिवशी दिवस घालण्याची प्रथा आपल्याकडे आहे आणि 14व्या दिवशी गोड जेवण घालण्याची प्रथा आपल्याकडे आहे. अशा प्रकारे 14 पिंडदान केले जातात आणि परत ज्या दिवशी तो देह गेला त्या दिवशी त्या तिथीला आपल्याकडे मासिक घालण्याची प्रथा आहे आणि ते मासिक 12 महिने मासिक घालून 13व्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. का करायचं वर्षश्राद्ध, कोणी करायचं वर्षश्राद्ध आणि भारतीताई कसं करायचं वर्षश्राद्ध, कशाला म्हणायचं वर्षश्राद्ध? जे श्रद्धेनं केलं जातं ना ते वर्षश्राद्ध आहे. विठ्ठल वर्ष झालं कुटुंबातली माय गेली, मुलं इकडून तिकडून येतात, असं वाटतं आई कुठेतरी दिसेल. लेकी इकडून तिकडून येतात, लेकी ज्यावेळेला नांदून येतात त्यावेळेला वाटतं आईचा आवाज कुठून तरी येईल. पण आज वर्ष झालं आई मात्र दिसली नाही. ढगाआड गेलेला सूर्य, ढगाआड गेलेला चंद्र आपल्याला परत दिसणार आहे. पण सांगू तुम्हाला, एकदा माती आड गेलेली माय आणि माती आड गेलेला बाप आपल्याला परत दिसत नाही. एक सांगू, अर्ध्यावरती ज्यावेळेला पत्नी सोडून जाते ना त्याच्या इतकं मोठं दुःख कुठलं नसतं. तुम्ही म्हणाल भारतीताई असं काय दुःख आहे? सांगू तुम्हाला, एखाद्या दिवशी तुमची पत्नी जर माहेरी जात असेल तर पत्नीला माहेरी जात असताना 100 वेळेला बजावून सांगता, बाई रात्री माघारी यायचं असेल तरच जा, नाही तर जाऊ नको. आणि तुला जर येणं होत नसेल तर मी तुझ्या सोबत येतो, दोघं जाऊ, दिवसभर तिथं थांबून रात्री घरी माघारी येऊ. का म्हणता? ती बायको ज्या वेळेला घरी नसते ना त्यावेळेला त्या पतीची अवस्था काय असते सांगेन तुम्हाला. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा नभ दाटून वीज पडावी, अंधार तसा ओढवतो. नभ दाटून वीज पडावी, अंधार तसा ओढवतो. ही धरा दिशाहीन होते, अणचंद्र पोर का होतो. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. बाई तू एक दिवस घरी नसलीस ना तर मला असं वाटतं माझा संसार फाटला की काय. आज अर्ध्यावरती सोडून गेलीस, इथून पुढचं आयुष्य जगू तरी कसं? हा त्या नवऱ्याला पडलेला प्रश्न आहे, त्या लेकराला पडलेला प्रश्न आहे. माय आत्तापर्यंत सावरलंस, दुःखाचे दिवस तू सहन केले, दुःख तू सहन केलं, सुखाच्या दिवसाची चाहूल लागतास माय तू आमच्यातून निघून गेलीस ग. त्या लेकराला पडलेला प्रश्न आहे. लेकींना वाटतं आई आम्हाला चांगल्या घरी नांदायला पाठवलंस, आम्हाला चांगल्या घरी दिलंस, आमच्या नशिबाने बाकीच्या गोष्टी असतील माय. पण ज्या वेळेला माहेराकडे वाट दिसते ना, ज्या वेळेला माहेराकडे पावलं सरसावली जातात ना तेव्हा माहेराकडे पावलं पडली जात नाहीत माय. आता तू नाही त्या माहेरामध्ये, आता तू दिसत नाही. गेली तरी आत्तापर्यंत माय जोपर्यंत जिवंत होती ना, माय गरीब होती, आई गरीब होती, घरात दाना नव्हता. पण लेकीची पिशवी मात्र तिनं कधी रिकामी जाऊ दिली नाही. लेकीच्या पिशवीमध्ये काही ना काहीतरी तिनं टाकून दिलं, ती माय होती. पण दुर्दैव आता हे आहे, लेक कितीही अट्टासाने घरी येऊ द्या, ती माय आता दिसणार नाही आणि इथून पुढे तिची पिशवी मात्र भरणार नाही, कारण ती माय गेली. आई काय असते? आईची उपमा सागराच्या सुद्धा आपण पलीकडे करू शकत नाही. आई काय असते सांगू तुम्हाला? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन का
कडक त्या उन्हात अन रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ती माय ज्या वेळेला शेवटच्या घटका मोजत असते ना, त्यावेळेला ती माय तिच्या लेकराला म्हणते, बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळ. तुनी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळ. तुनी नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी प्राण रोखले बाळ, तुझी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळ, तुझी नाही पाणी पाजले. ती आई म्हणते, बाळा शेवटच्या घटका मोजते रे मी, तरी सुद्धा तुला माझी दया आली नाही. सांगू तुम्हाला, आईची उपमा आपण सागराच्या सुद्धा पलीकडे करू शकत नाही. आई काय असते, आई काय करते. आई रात्रंदिवस लेकराच्या हिता करता राब राब राखते. तुकोबाराय म्हणले, तिला धन्यता द्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ज्याला धन्यता द्यायची, जे आई बाप लेकराच्या हिता करता रात्रंदिवस जागतात ना, त्यांना धन्यता द्या म्हटले. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता. आपलं हित जे पाहतात ना, तुकोबाराय म्हटले, त्यांना धन्यता द्या. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. मग आपलं हित पाहणारे कोण आहेत? एक तर आई वडील आणि दुसरे म्हणजे संत. संत आपलं हित पाहतात, पावला पावलावरती हित पाहतात. संत आले कशा करता? आम्ही वैकुंठ वासी आलो या ठिकाणासी. आम्ही वैकुंठ वासी आलो या ठिकाणासी. वैकुंठ वासी आलो या ठिकाणासी. आम्ही वैकुंठ वासी आलो या ठिकाणासी. बोली रे जे ऋषी सत्भावे वर्ताया. बोली रे जे ऋषी सत्भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडांनी भरले
करता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी संत आले कशा करता तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याकरता मार्ग येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे आलो घराच्या वैकुंठी आले घराच्या वैकुंठी येथे आले घराच्या वैकुंठी आले घराच्या वैकुंठी येथे येथे उपकारासाठी आलो घर जा वैकुंठी संत आले कशा करता तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याकरता मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना संत आले तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याकरता तुमच्या आमच्या हिताकरता पण ते हित तुम्हाला आम्हाला कळलं का नाही कळलं ते संत जे लोक ऐकत नाही त्यांना शिव्या देतात काय सांगू तरी नायकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील पण कोणाला जे लोक त्यांच्या मार्गावरती चालत नाही त्यांना शिव्या देतात जे चालतात त्यांना देतील का नाही मग आपलं हित कोण पाहतात अभंगाचं पहिलं क्षण तुमची आमची माय कोण आहे अनाथांची माय कोण आहे माझे ज्ञानोबार आहे अनाथांची माय आहे तुमचा आमचा सांभाळ करणारे कोण आहेत माऊली आहे विश्वाची माऊली ती माऊली प्रार्थना करते पसायदान मागते तुमच्या आमच्या करता आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ते माऊली तुमच्या आमच्या करता पसायदान मागतात त्या माऊलींना जशी उपमा आहे तशी आपल्या आईला सुद्धा कशाची उपमा आहे माऊलीची कारण देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्यानं आईच्या स्वरूपामध्ये एक एक माऊली प्रत्येकाला दिली पण महाराज ती माऊली आम्हाला कळली नाही जेव्हा ती माऊली गेली ना तेव्हा त्या माऊलीची किंमत तुम्हाला आम्हाला कळली पण तोपर्यंत मात्र कळली नाही सांगू तुम्हाला एखादा माणूस गेला एखादा व्यक्ती गेला तो गेल्याच्या नंतर आपण मिस यू म्हणून स्टेटस टाकतो तुझी मला फार आठवण येते म्हणून आपण स्टेटस टाकतो पण तो व्यक्ती जिवंत असताना त्या व्यक्तीच्या समोर कधीतरी बसा त्याला म्हणा तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे गड्या तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य जगू शकत नाही गड्या मिस यू म्हणून स्टेटस टाकण्यापेक्षा कधीतरी विथ यू म्हणा तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे असं म्हणा तो माणूस पुढचे 10-12 वर्ष तरी जगल्याशिवाय राहणार नाही कारण कधी कधी कसं असतं डॉक्टरकडे जर आपण गेलो आणि एखादा डॉक्टर जर उर्मट असेल तर आपल्याला वाटतं का त्या डॉक्टरकडे गेलो आणि आपलं काही दुखणं बरं होत नाही पण त्याच जाग्यावर जर एखादा चांगला डॉक्टर असेल चांगला कशावरून ओळखायचा बोलण्यावरून डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरच्या बोलण्यावरून आपलं निम दुखणं पळून जाते का नाही अनुभवी माणसं येतात इथे सगळे आणि आठवड्यातून एकदा तरी डॉक्टरकडे जाणारेच सगळे आपण बरोबर की नाही निम्म दुखणं कुठं कमी होतं डॉक्टरच्या बोलण्यावर निम्म दुखणं जातं गोळ्यावरती बाकीचं राहिलेलं उरलं सुरलं निघून जातं म्हणजे ही ताकद कशाची आहे ही ताकद आहे बोलण्याची म्हणजे आपण बोलतो काय भगवंताने आपल्याला मुख दिलं आपल्याला तोंड दिलं गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला थोबाड दिलं प्रत्येकाला दिलं की नाही पण आपण काय करतो ते कशा करता दिलं ते नामस्मरण करण्याकरता दिलं नाथ बाबा म्हटले जे लोक नामस्मरण करत नाही ज्याच्या मुखावाटे नामस्मरण येत नाही
त्याचं मुख सर्पाचं बीळ सांगितलं. नामाविण मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. कशाचं बीळ सांगितलं? सापाचं बीळ सांगितलं. सापाचं. आपल्याला फक्त माहिती अनंत वाचाळ बरळ ती बरळ. जास्त वाईट कसं बोलता येईल याचा आपण तंतोतंत विचार करत असतो. सारखं त्याचा विचार करत असतो. सुनेला टोकून कसं बोलता येईल, सुनेला घालून पाडून कसं बोलता येईल. पण नाथ बाबा म्हटले आता बोलू नको. जोपर्यंत तुझ्या तोंडात त्राण आहे, जोपर्यंत तुझ्या तोंडात जीव आहे, तोपर्यंतच तू बोलणार आहे. एक दिवस सुनेचा सुद्धा, कारण आपल्याकडे म्हण आहे. कुठली म्हण आहे? 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस, आता 4 दिवस बी सुनेचे आणि 8 दिवस बी खरे की नाही. म्हणजे दिवस पालटायला वेळ लागत. त्याच्यामुळे आपल्याला मिळालेला नरदेह कशा करता दिला? भगवंताने नरदेह दिला. देवे दिला देह भजना गोमटा. भारतीताई भजनाचं सांगूच नका तुम्ही, आम्हाला भोजन करायचं सांगा. काय म्हणते? भोजन करायचं सांगा, भजनाचं मात्र सांगू. पण भजन केल्यानं काय होतं? भोजनाची सोय आपोआप होते. कधी होते? जेव्हा भजन कराल तेव्हा. विठ्ठल 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 सर्वांना विनंती आहे, एकदा हात वरती करा. आपण प्रेमाने भजन करू. ताठ हात वरती करायचे. ताठ. महिला मंडळ, पुरुष मंडळ, जवळ बसलेले, लांब बसलेले, झाडाखाली बसलेले, झाडाच्या बुंद्याला बसलेले, सर्वांनी हात वरती करायचे. ताठ. ताठ हात वरती करा. ताठ. उन्हात बसलेले, जिथपर्यंत माझा आवाज येतो तिथपर्यंत सगळ्यांनी हात वरती करायचे. तुमची शूटिंग होणार आहे बरं का, यूट्यूबला जाणार आहे ते, त्याच्यामुळे हात वरती करा. महिला मंडळ शेवटपर्यंत हात खाली नाही आले पाहिजे, नाही तर भारतीताईची शपथ आहे बघा तुम्हाला. करायची का सुरुवात? करायची का सुरुवात? हो तरी म्हणा. विठोबा रखुमा. हो हो विठोबा रखुमा. हो हो घ्या हात खाली. हुशार आहे सगळे लोक नाही का, सांगायची गरजच पडू देत नाहीत. बरोबर ना? असो, इथं आल्याच्या नंतर तुमच्याकडून काहीतरी भगवंताची सेवा घडावी हाच त्या पाठीमागचा हेतू, उद्देश. बघा, भगवंताने आपल्याला प्रत्येकाला नरदेह दिला, माझ्या सहित सगळ्यांना दिला. दिला की नाही? प्रत्येकाला हात आहेत. हात किती हात दिले हो? मोजा बरं आपले आपले हात. किती हात आहेत? किती आहेत? नक्की नक्की. असा एखादा मानेतून का नाही दिला तिसरा? 2च हात दिले. त्या मागे भगवंताचं किती मोठं प्रयोजन असेल, कधी विचार केला का? नाही केला, कधीच नाही केला. कारण आलाच नाही तर करू कसा? बरोबर की नाही? पण 2च हात दिले. त्या 2 हात देण्या पाठीमागे देवाचं काहीतरी प्रयोजन असेल. बाबा एका हातानं घे आणि दुसऱ्या हातानं, आपल्याला फक्त घ्यायचं माहिती, येऊ द्या, पण द्यायचं माहीत, द्यायचं माहीत नाही म्हणता हो खुशाल. घरामध्ये दारामध्ये एखादा भिक्षुकी आला,
चतकोर भाकर देण्याची दानत आपल्याकडे असावी. घरी एखादा साधू पुरुष आला, त्याला 10 रुपये दक्षिणा देण्याची दानत आपल्याकडे असावी. अगाध श्रीमंती आहे. भारतीताई ठेवायला पैसा नाही एवढे पैसे, ठेवायला जागा नाही एवढे पैसे, बँका गच भरल्यात, घरात सोनं नाणं तितकंच आहे. पण सांगू तुम्हाला, तुमच्याकडे कितीही असू द्या, तुमच्याकडे जर दानत देण्याची क्षमता नसेल, दान करण्याची क्षमता नसेल, तर तुमच्या संपत्तीचा क्षय झाल्याशिवाय राहत. म्हणून काय करा, दान करा. घरामध्ये एखादा साधू आला, घरामध्ये तुमच्या एखादा भिक्षुकी आला, त्याला 10 रुपये 5 रुपये दान देण्याची क्षमता आपल्याकडे असावी. का असावी? आपली जी संपत्ती आहे ना, त्या संपत्तीमध्ये वाढ होत असते, त्या संपत्तीचा क्षय कधी होत नाही. म्हणून काय करा, आपला संसार उत्तमाचा करायचा असेल तर आपल्याकडे दान देण्याची दानत असावी. भगवंताने 2 हात दिले बाबा, एका हाताने घे, दुसऱ्या हाताने देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात कुठून घ्यावे? कुठून घ्यावे? इथून का तोडून घ्यायचे? बरोबर आहे ना? म्हणजे भारतीतही आम्हाला फक्त घ्यायचं माहिती, द्यायचं माहीत. बघा, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, माझ्या सहित प्रत्येक जण, पण माणूस म्हणून कधी वागलोय का? प्रत्येकाने विचार करायचा. शाळेमध्ये आपल्याला प्रार्थना शिकवली जाते, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. भारतीतही आम्ही वागू ना, माणसासारखं नक्की वागू, पण कधी आमच्यातला माणूस गेल्याच्या, बरोबर आहे ना? वैर सोडून द्या. आयुष्यभराचं वैर आहे का? भाऊ भाऊ भांडतो, कशा करता? बांधा करता. अरे दादा, ते तुझ्यासोबत येणार नाही, त्याच्यासोबत येणार आहे का कोणी घेऊन जाणार आहे? चला, तुमच्या हातामध्ये पाटल्यात, महिला मंडळ पाटल्या माहिती ना, हौशेने घालतात, बायकांना लय सोन्याचा नाद असतो. पाटल्यात तुमच्या हातात, तुम्ही जाऊ नये पण तुम्ही गेल्या. काय म्हणते? जाऊ नये पण गेल्या. सोबत येणार आहे. सून पटकन पाटल्या काढून घेती माणसं यायच्या आत. काय पटलो तुम्हाला? विठ्ठल. आयुष्यभर 10 रुपये कोणाला दक्षिणा केली नाही, 10 रुपये कोणाला दान दिलं नाही, अंगावरती तोळा तोळा सोनं घातलं, पण शेवटच्या घटकेला ते सोनं तरी तुमच्या सोबत आलं का? चला, माझा साधा प्रश्न आहे. आयुष्यभर ज्या संसाराला तुम्ही माझं माझं म्हटल्या, जो संसार तुम्ही माझा माझा म्हणून शेजारणीला उसनं काही दिलं नाही कधी, उसनं, आणि जर उसनं दिलं तर 10 वेळेला बोलून दाखवलं, बाई मी तुला हे दिलं होतं. कधी? तेव्हा दिलतं. ज्या संसाराला तुम्ही माझं म्हणता, जो नवरा माझा म्हणता, जी लेकरं माझी म्हणता, जी पतवंड नातवंड माझी म्हणता, प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला शेवटची साडी कुठली असते? का असते? त्यांना काय गुत्त घेतले का? घेतले का गुत्त? म्हणजे करायचं सगळं नवऱ्याचं, करायचं सगळं लेकरांचं, आणि शेवटची साडी मात्र भावाची. म्हणजे हा कुठला न्याय? आधीच नवऱ्याला भांडायचं, मी मेले तर साडी आधीच घेऊन ठेवा, म्हणजे मरायची वाट बघायची नाही. पण एक सांगते, कारण आयुष्यभर तुमच्यासाठी राबले. ज्या संसाराकरता आपण राबतो, तो संसार खरंच आपला आहे का, याची पडताळणी प्रत्येकाने करणं फार गरजेचं आहे, माझ्या सहित सगळ्यांनी. कारण मी सुद्धा त्याच्यात आहे. इथं आलेल्या प्रत्येकाला संसारात पडावं लागतं. तुम्ही काय, मी काय, इथं बसलेला पुरुष काय, प्रत्येकाला या संसारामध्ये पडावं लागतं. तुम्ही आम्ही पडलो यात नवल नाही, देवादिकांना सुद्धा या संसारानं सोडलेलं. अब्रह्मभुवन आलो का पुनरावर्तीन अर्जुन, मामुपेत्यत्तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत या संसाराची मर्यादा अफाट आहे. या संसाराला एकानंही सोडलेलं
नाही, तिथं तुम्ही आम्ही माणसं आहे, तुमची आमची काय गत आहे. या संसारामध्ये पडलो, पण या हाताने दानधर्म झाला पाहिजे. जोपर्यंत पाय नीट आहे तोपर्यंत पंढरपूरची वारी झालीच पाहिजे. झाली नाही, झालीच पाहिजे. का पाहिजे? गुडघे नीट आहेत तोपर्यंतच ते होतं. परत होत पुन्हा इथून बाथरूमला जाणं सुद्धा शक्य आहे का? शक्य नाही. म्हणून जोपर्यंत हे शरीर नीट आहे तोपर्यंत पंढरपूरची वारी करा. जोपर्यंत आपले डोळे नीट आहेत, काय म्हणते, डोळे चष्मा नाही लागलेला तोपर्यंत त्या पांडुरंगाचं मुख कधीतरी पहा. त्या पांडुरंगाच्या समोर उभं राहा. त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर तुमच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद माझ्या जगाच्या मालकाची आहे का? डोळे भरून या पाहिन तुझी मुख, तेची मज सुख देई देवा. जोपर्यंत कान नीट आहे तोपर्यंत त्याची कीर्ती श्रवण करा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, तेची मज विश्रांती देई देवा. आपल्याला दिलेला देह कशा करता दिला देवे दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला दिलेला नरदेह हा प्रत्येकाला दिलेला भाडेतत्वावरतीचं घर आहे. काय म्हणते? भाडेतत्वावरतीचं घर आहे. आपण भाड्याच्या घरामध्ये राहायला जातो. कोणाच्या घरात? भाड्याच्या घरात राहायला जातो. तिथं काय देतो? भाडं देतो. भाडं पैसे रुपी भाडं देतो त्या घरमालकाला. मग तुम्ही म्हणाल भारतीताई, तुम्ही म्हणता हे आपल्याला भाड्यानं दिले, याचं भाडं काय? प्रत्येकाला प्रश्न पडला असेल, ह्याचं भाडं काय? काहीच भाडं नाही, फक्त तुम्ही नामस्मरण करा. विठ्ठल बाबा, माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. खरा परमार्थ कधी केला पाहिजे? जो वरी चाले हात पाय. म्हणजे खरा परमार्थ कधी केला पाहिजे? तारुण्यात केला पाहिजे. खरं की नाही? पण हे कधी कळलं? नक्की ना? अजून थोडं पुढे बोलू. जोपर्यंत या मुखामध्ये 32 दात आहेत, काय म्हणते, जोपर्यंत या मुखामध्ये 32 दात आहेत तोपर्यंतच त्याचं नाव स्पष्ट घेता येतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण ह्याला जेव्हा उतरती कळा लागते त्यावेळेला इथल्लाय इथल्लाय इथल्लाय, मग देव सुद्धा म्हणतो कुताल्लाय, मग म्हणायचं आहे इथलाच आहे. बरोबर आहे की नाही? परमार्थ कधी करावा? तारुण्यामध्ये करावा. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. म्हणजे काय नाचायचं ते कुठं नाचायचं? इथं नाचायचं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. पण इकडं वळवणारे मायबाप सुद्धा काय आहेत? पाहिजेत. बरोबर की नाही? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. ज्या वेळेला आपले आईबाप आपल्याला सुसंस्कारित मार्गावरती लावतील, तुकोबाराय म्हटले त्यांना धन्यता द्यायची. आणि त्या आईवडिलांची कूस काय आहे? त्या आईवडिलांची कूस पवित्र आहे. ते आईवडील आपला भार वाहून नेतात अभंगाचं दुसरं चरण. आईशी कळवा ह्याची जाती, आईशी कळवळ्या वा बाबा. आईशी कळवा ह्याची जाती, आईशी कळवळ्या
वा ऐसी कळवळ्याची जाती करीला भावण प्रीती. या विश्वाच्या पाठीवरती जिला कळवळा येतो हिताचा कळवळा. जिला कळवळा येतो ती माय आहे, ज्याला कळवळा येतो तो बाप आहे, आणि त्याच्यानंतर फक्त संत आहेत. दुसरं कोणी आपल्या हिताचा कळवळा करत नाही. आणि म्हणून 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये ती वाढवते. रात्रीचा दिवस म्हणत नाही, दिवसाची रात्र म्हणत नाही, ऊन म्हणत नाही, ताण म्हणत नाही. घरातलं दुःख सहन करून ती माय एखाद्या लेकराला जेव्हा जन्म देते, त्यावेळेला जन्म देत असताना आपण त्याला म्हणतो बाळंत पण होते. बाळंत या शब्दाची जर आपण फोड केली, त्याचा विग्रह केला, तर बाळ अधिक अंत, तेव्हा बाळंत हा शब्द तयार होतो. म्हणजे एकतर अंत स्वीकारेल किंवा बाळ स्वीकारेल हे आव्हान ती स्वीकारते आणि त्या बाळाला जन्म देते. एकतर तिचा मृत्यू होऊ शकतो किंवा एकतर बाळ तिच्या हातामध्ये येऊ शकतं. पुढचा समय, पुढची घटिका कशी येणार आहे तिला माहिती आहे का? नाही माहीत दादा, पण तरी सुद्धा ती ते आव्हान स्वीकारते. एका गोंडस बाळाला जन्म देते आणि लहानाचं मोठं त्या बाळाला करते. शेतात काबाड कष्ट करते, त्या लेकरा करता राब राबते. लोकांचं शेत म्हणत नाही, लोकांची भांडी धुणे म्हणत नाही, सगळी कामं ती लेकरा करता करते. पुंजी करून त्या लेकरा करता साठवून ठेवते. लेकरू शिक्षणाकरता बाहेर गेलं, त्या लेकराला लोकांच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून पैसे पुरवते. ते लेकरू मोठं होतं आणि ते लेकरू मोठं झाल्याच्या नंतर त्या लेकरा करता पाहुणे म्हणून पाहुण्या रवळ्यामध्ये सांगते, माझ्या लेकराला पोरगी बघा रे. त्यावेळेला पाहुणे मंडळी इकडून तिकडून त्या लेकरा करता त्या पोरा करता पोरगी बघतात. लग्न होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर 2-4 महिन्यामध्ये सासू सुनाची भांडणं व्हायला लागतात. बायको म्हणते, एकतर तुझी आई इथं राहील, नाही तर मी इथं राहीन. मला सांगा त्यानं त्या ठिकाणी कुठला निर्णय घ्यायला हवा? तो म्हणतो, आई तू शांत बस, तुला काही कळत. हे प्रत्येक पोराचं वाक्य, तू ग बस, तुला काही कळत. तिला जर कळत नसतं तर तुला जन्माला घातलं असतं का? घातलं असतं का? म्हणजे हे पांढरे झाले म्हणजे अक्कल घाण नाही ठेवली ना आम्ही, बरोबर ना? समज आहे आमच्या तरुण मंडळींचा, हे पांढरे झालं की यांना काही कळत, पण असं नाही. यांच्या इतकं मग कोणालाच कळत नाही, हेही तितकंच खरं आहे. पण हे ज्याला कळत नाही त्याला काहीच कळत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे, बरोबर ना? म्हणून आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्या माय बापाची किंमत करायला शिका. ते पोरगं म्हणतं, आई तू शांत बस. बायकोला म्हणतं, तुझंच बरोबर आहे. आईला म्हणतो, तू बाहेर चल. आईला बाहेर घेऊन जाताना आईला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतं. कालांतराने होतं असं, ती आई इतकी आजारी पडते, शेवटचा घटका त्या वृद्धाश्रमामध्ये मोजते. आणि वृद्धाश्रमामधून त्या मुलाला फोन येतो, अरे दादा तुझ्या आईची तब्येत फार बिघडलेली, तुझी आई आता 1-2 दिवसावरती आली, तुला भेटायचं असेल तर एकदा भेटून जा. त्यावेळेला तो मुलगा बायकोला न सांगता आईला भेटण्याकरता येतो, आईला भेटतो. त्यावेळेला आई म्हणते, बाळा माझ्या प्रित्यर्थ फक्त इथे एक फॅनची सोय तेवढी करून दे. कुठं? त्या वृद्धाश्रमामध्ये करून दे. त्यावेळेला तो मुलगा साधा प्रश्न त्या आईला विचारतो, आई तू तर आता जाणार आहे, 1-2 दिवसावरती तू आली, तू कशाला म्हणते इथं फॅन लावून देन, हे कर ते कर. त्यावेळेला ती आई म्हणते, बाळा आज जी परिस्थिती माझ्यावरती आली ना, येऊ नये, पण कदाचित जर ती परिस्थिती तुझ्यावरती आली, येऊ नये.
आईचं बघा हृदय कसं असतं. येऊ नये आधी म्हणते, पण जर आली तर इथले डास चावलेले तुला सहन होणार नाहीत, इथली गरमी तुला सहन होणार नाही ना बाळा. म्हणून इथं काय बसवून घे, फॅन बसवून घे. कदाचित उद्या तुला सुद्धा कुठं यायचे. कर्माची फळं इथंच आहेत. आपल्याला असं वाटतं आपण तारुण्यात आहेत, त्यांना काय कळतं, ह्यांना काय कळतं. तो तिथं आपली डायरी घेऊन बसलेला आहे. आपल्याला असं वाटतं ह्याला काय कळतं, त्याला काय कळतं. असं अजिबात नाही. परमेश्वर इथं आहे, त्याला तरी आपल्या हिताचा कळवळा येतो. तुकोबाराय म्हटले, या विश्वाच्या पाठीवरती कोणालाच आपला कळवळा नाही आला तरी भगवंत मात्र कुठे गेलेला, त्याला मात्र आपल्या हिताचा कळवळा येतो. ती आई 9 महिने 9 दिवस आपला भार वाहते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. तुकोबाराय म्हटले, आता खूप झालं, आता काही मला हा भार सोसवत नाही, पेलवत नाही. म्हणून मी हा भार काय करतो, बाकीच्या संतांवरती सोपवतो आणि मी थांबतो. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. आपल्याला आपल्या संसाराचा भार पेलवेना गेला, आपल्याला आपल्या संसाराचं ओझं झेपणा गेलं तर आपण देवाला काय म्हणतो, देवा तू कमन घालू दयावरी भार, 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 भार, तू कमन घालू दयावरी भार, तू
तुकोबाराय म्हटले तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. तुकोबारायांनी सगळा भार कोणावरती घातला होता? त्या जगाच्या मालकावरती घातला. आणि आपण काय झाले? रिकामे झाले. आपण निवांत झाले. निवांत बसले का? मुखामध्ये सारखं नामस्मरण होतं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुकोबाराय म्हटले बाई शेजाऱ्याची निंदा करू नको. बाई 4 बाया घेऊन याचा त्याचा कुटाणा करू नको. त्याऐवजी तू नामस्मरण कर. मला खरं खरं सांगा, माझा साधा प्रश्न आहे. ज्या वेळेला तुम्ही 4-5 मैत्रिणी 10-12 मैत्रिणी भेटता, तुमच्या गप्पा गाथ्यातल्या असतात का हो? असतात का? मग कुठल्या माथ्यातल्या असतात का? माथ्यातल्याच असतात, बरोबर की नाही? कारण तासनतास आम्हाला एका जागेवरचं उठायचं कळत. घरी पती जेवलेत का उपाशीत काही घेणं देणं नाही म्हणतो खुशाल. म्हणजे मला सांगायचं इतकंच आहे, भगवंताने आपल्याला नरदेह दिला. काय करा? नामस्मरण करा. मुखाने भगवंताचं नामचिंतन केलं, शेवटचा श्वास सुद्धा आपण काय घेऊ? सुखाने घेऊ. बघा, आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची साथ संगत लावली, असे सुंदर असे सर्व गावातील असतील, बाहेरून गावून आलेले सर्व महाराज मंडळी, तुमचा सर्वांचा माझा परिचय नवीन आहे. सर्वांच्या चरणी परिपाठ करून दंडवत करून या ठिकाणी मृदंगाची साथ ज्यांनी दिली असे आमचे अविनाश दादा गुरव, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. हार्मोनियमवाले बाबा, तुमचेसुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व शिंदे परिवाराचे पाहुणे मंडळी, सर्व आप्तेष्ट, सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, सर्वांचे मनापासून धन्यवाद. बोलण्याच्या ओघात कोणाला एखादा चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या वाणीचे दोष आहेत. जे काही बरोबर असेल माझ्या गुरुवर्यांचं धन आहे. या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचं ज्यांच्या यूट्यूबवरती प्रक्षेपण होत आहे ते पुण्यवाणी यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे वैभव दादा, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आमचे यजमान ते सुद्धा आलेले आहेत, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व महिला मंडळ, सर्व पुरुष मंडळ, सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्व आमचा शिंदे परिवार, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. त्यांनी मला बोलवलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. खरं तर आजच्या कीर्तनाच्या दिवशी भगवंताकडे फक्त एवढीच मागणी, एवढीच प्रार्थना करेल, आईसाहेबांचा देह जिथे कुठे असेल त्यांच्या आत्म्याला फक्त शांती लाभो, मोक्ष मिळो, एवढीच भगवंताचरणी प्रार्थना करते. आणि बोलण्याच्या ओघात कुणाला चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या वाणीचे दोष आहे. जे काही बरोबर असेल गुरुवर्यांचं धन आहे. कारण मी सुद्धा एक पामर आहे. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरे. झालेली सेवा माऊलीच्या पांडुरंगाच्या जन्म दिलेल्या आईवडिलांच्या समर्थांच्या गावकऱ्यांच्या आईसाहेबांच्या चरणी सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली महाराज.